हाय फ्रेंड्स, हेल्दी हार्ट आणि त्याचे इम्पॉर्टंट काय हे आज थोडंसं आपण जाणून घेऊ. मित्रांनो, हार्टचं काम काय असते? जसं का हार्टचं काम असते ब्लड पंपिंग करणे. त्यानंतर कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? कोलेस्ट्रॉलमुळे काय होतो? तर आपल्या हार्टच्या नसा डॅमेज करतो. आणि हार्ट अटॅक येण्याची कारणं कोणकोणती असू शकतात मित्रांनो? जसं डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, अल्कोहोल आहे, स्ट्रेस आहे. मग आपण आपल्या हार्टची केअर कशा पद्धतीने करायची? तर ती आपण करू शकतो रॉ फूड खाऊन, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, नट्स, स्प्राउट्स हे खाऊन आपल्या हार्टची आपण केअर करू शकतो. त्याचसोबतच मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला अवॉइड पण करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं शुगर, मीठ आणि मैदा ह्या 3 गोष्टी आपल्या घरातून आधी अवॉइड करायला पाहिजे. त्याचबरोबर फ्रोझन फूड हे पण अवॉइड करणं खूप गरजेचं झालेलं आहे. मित्रांनो, पाण्याची कमी जर आपल्या शरीरामध्ये झाली तर डिहायड्रेशन होऊ शकते. तसेच कपडे घालता वेळेस कम्फर्टेबल कपडे घालणं महत्त्वाचं आहे. रेग्युलर ट्रीटमेंट्स घेणं महत्त्वाचे आहेत. आणि आपला जो टाईम राहतो त्या टाईमची पण मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली झोप 6 ते 8 तासाची असायला पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट तर जरूर करायला पाहिजे की आपल्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहे ते स्पष्ट बोलल्या पाहिजे. कारण जेव्हा आपण आपल्या मनातल्या मनात गोष्टी ठेवतो तर त्याचा पण विपरीत परिणाम आपल्या हृदयावर होतो. त्याचबरोबर निकोटीन, कॅफेन यांना पण अवॉइड करायला पाहिजे. बॉडी चेकअप नेहमी करणं गरजेचं आहे. वर्षातून 2 वेळेस तरी बॉडी चेकअप करणं महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगू का? महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त आहे. हे कशामुळे होते? कारण स्ट्रेस जास्त घेतात पुरुष. त्याचबरोबर जे मी म्हणलं ना, मनातली गोष्ट बोलत नाही, मन हलकं करत नाही, त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात येतो. मग यावर आपण काय करायला पाहिजे? जसं रॉ फूड्स वगैरे घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक हेल्दी डाएट पण घेणं खूप महत्त्वाचं आहे. हेल्दी डाएट तर घेऊ आणि त्याचसोबत काही न्यूट्रिशन्स पण घेणं आवश्यक आहे का जे आपल्याला अन्नातून पोषक तत्व भेटत नाही ते आपण इथून घेऊ शकतो. आता त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घेणं आवश्यक आहे? जसं गार्लिक म्हणजे लसूण. पण आपण लसूण कोणता खायला पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे ना. पहाडी लसूण, आणि हे गार्लिकमध्ये पहाडी लसूण असतो. त्याचबरोबर CH बॅलन्स, सोबत कोन्झाईम Q10, ओमेगा पण आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. प्रोटीन, फायबर आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे नॅचरल बी. मित्रांनो, थोडेसे अशा काही गोष्टी जर आपण आपल्या शरीराची काळजी म्हणून जर घेतल्या तर निश्चितच हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होऊ शकते.